हाय फ्रेंड्स, कसे आहात? मस्तच असाल. आपण चाललो इस्कॉनला. अचानक भयानक प्लॅन झालेला आहे आणि आज आय थिंक होळी होती. तर आणि ग्रहणामुळे काहीतरी आज होळी खेळणार नाहीत, उद्या खेळणार आहेत. तर त्याच्याशी आपलं काही देणं घेणं नाही, आपल्याला होळी खेळायचीच नाही असं म्हणून मी बाहेर निघाली मंदिरात जायला. ऑटोमध्ये बसली. ऑटोमध्ये बसला, मास्क लावते. आधी मला खोकला लागत होता आणि काय माहिती आजकाल धुळीमुळे मला खूपच त्रास व्हायला लागला. मग स्टेशनला उतरून माझ्या फ्रेंडने मला पिकअप केलं. आम्ही जुहूला निघालो आणि माझ्या अर्ध्या फ्रेंडला माहिती नव्हतं की मी येणार आहे करून, कारण की त्यांचा अचानक प्लॅन झाला होता. आणि मग आम्ही मंदिरात पोचलो आणि खरं सांगू खूप म्हणजे आधीच मला कसं तरी होत होतं घरात, पण बाहेर निघाल्यावर मंदिरात आल्यावर थोडंसं बेटर फील झालं. मी तुमच्यासाठी शूट करायचा प्रयत्न केला, तुम्ही पण दर्शन घ्या. आणि एक दोन इथे नीट दिसत नाही आणि मी पण पाया पडत होती, तर तुमच्यासाठी मी तो फोटो काढला आहे, तर पाया पडून घ्या. आणि माझा किती पण मूड खराब असला ना, मी अशा शांत ठिकाणावर मंदिराच्या ठिकाणी गेली ना की मला बरं वाटतं. आम्ही तिकडे थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही बाहेर आलो. थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या, कारण की खूप वर्षानंतर भेटल्यामुळे ना, एक टाईम होता आमचे कॉलेज फ्रेंड्स आहेत ते, एक टाईम आम्ही मस्ती मजाकच करत असायचो, पण एक टाईम होता की सिरियसली गोष्टी बोलत होतो प्रॉब्लेमबद्दल. जी मुलगी आहे ना, तिला मी चिनी बोलतो, तिने लगेच बॅगेतनं कलर काढले आणि मला होळी खेळायचीच नव्हती. मी ते मला माझा मूडच नव्हता पहिली बात. तर त्यांना बोलली होळी नाही खेळायचे, कलर नका लाव. पण ऐकतील तर ते फ्रेंड्स कुठले ना, तर कसा माझा फोन पडला यार सर्व. पण तिने कलर लावूनच राहिला. माझा टॉप पण घाण केला लोकांनी आणि हे मला माहिती पण नव्हतं. म्हणून मी असं की मंदिरात जायचं आहे ना, तर थोडी हे लोक खेळणार, काहीच आयडिया नव्हती. आणि इथे मग चिनीला पूर्ण रंगवलेलं आणि मग काय थोडी ती सोडणार आहे. माझ्या दोघांचं चाललं होतं काय नाही काय, पण शेवटी बघा काय करून ठेवलं तिचं तोंड. मी ना त्यांना सांभाळून कलर लावत होती. मला भीती वाटत होती, कारण की हे मला पूर्ण रंगवून टाकतील म्हणून. पण खरं सांगू का फ्रेंड्स, जेवढा वेळ आपल्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत घालवता येईल ना, तेवढा घालवा, एन्जॉय करा. खूप छोटी लाईफ आहे, तर थोडेसे असे क्षण पण जवळ करा जे आठवून चांगले वाटते. तुमचे फ्रेंड्स बोलले की मंदिरात जायचं आहे, तर तुम्ही फक्त मंदिरात जाणार नाही आहे हे माझ्याकडे बघून तुम्हाला समजत असेल. मला मंदिरात तर अशा टायमिंगला ट्रस्ट न ठेवलेला बरं आहे. मला दुःख याचंच आहे की माझा टॉप खराब झाला आहे यार. थोडंसं चेहऱ्यावरचं क्लीन वगैरे केलं आणि मग जेवायला गेलो. थोडंसं खाल्लं, तुम्ही पण या जेवायला. एक सांगायचंच राहिलं, मी पडली तिकडे तर माझ्या हाताला तेल लागलं आहे असं ना, जाऊन द्या. नंतर निघायच्या टायमाला आम्ही सर्वांनी पोटभर खाल्लं आणि आम्ही निघालो. आणि मला सोडणारच होता तो हायवेपर्यंत आणि मी म्हटलं ठीक आहे. पण हे अनएक्सेप्टेड होतं आजच्या काही गोष्टी. पण ठीक आहे, आता टॉपची पण वाट लावली आहे. मुलींना माहिती आहे ह्याची व्हॅल्यू. एका टॉपची आल्यामध्ये ठेवला आहे तो मी. आता झाला, दिवस गेला पण तो कलर जात नाही आहे. इट्स ओके, भेटूया परत. बाय बाय.